नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात कुठले कुठले पारायण करू शकतो आणि कोण कोण करू शकतं हे मी आधीही सांगितलं होतं की माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं श्रावण महिन्यात शिवलीलामृताचं पारायण हे कुणीही करू शकतं. त्याचप्रमाणे आज तुम्हाला एक असं पारायण सांगणार आहे की ते पारायणही कुणीही करू शकतं. आणि खरं तर त्या पारायणाबद्दल बरेचसे गैरसमज असे आहेत. तर ते पारायण कुठलं आणि मग ते कुणी करायचं हे मी आज सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जे पारायण मी तुम्हाला सांगणार आहे की नाही ते पारायण म्हणजे आहे नवनाथ भक्तिसार हे पारायण. आता नवनाथ म्हटल्यावर अर्थातच आपल्याला लक्षात येतं की हे नवनाथांचं पारायण आहे. आणि ह्या पारायणाबद्दल बरेचसे गैरसमज असे आहेत की हे पारायण स्त्रियांनी नाही करायचं. तर असं काही नाही आहे. तर हे नवनाथ भक्तिसार म्हणजे ही जी पोथी आहे ही नवनाथ भक्तिसार ह्याची आहे. आणि हे पारायण अगदी कुणीही करू शकतं, म्हणजे स्त्री पुरुष कुणीही करू शकतं. मागे एकदा एका कार्यक्रमाला मला आणि माझ्या मिस्टरांना जेव्हा बोलवलं होतं तर तिथं आम्हाला एक अशी गुरुतुल्य आणि व्यक्ती भेटली होती की जे खुद्द नाथपंथीय होते. आणि मलाही हे पारायण खरं तर माझ्या मिस्टरांनी बऱ्याच वेळा केलेलं आहे, सासरेही आधी करायचे, पण मलाही हे करायची खूप इच्छा होती. आणि खरंच करायचं की नाही हा गोंधळ होता. मग मी त्यांना विचारलं की खरं तर काय आहे याच्या मागचं कारण, किंवा मी केलं तर चालेल का, स्त्रियांनी केलं तर चालेल का, म्हणून आम्ही त्यांना विचारलं. तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर आम्हाला दिलं. तर ते म्हणाले की असं कुठेही नाही आहे की नवनाथ भक्तिसार हे स्त्रियांनी करू नये. तर नवनाथांमध्ये 12 भेष, 12 पंथ, म्हणजे त्याला 12 शाखा असं म्हणतात. तर ह्या शाखांमध्ये एक शाखा आहे विमलापंथी नाथ म्हणून, की ज्याचं सारस्य खुद्द गोरक्षनाथ करतात. आणि ती शाखा एका स्त्रीमार्फतच चालवली जाते. आणि त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ आणि जालिंदरनाथ तर ह्यांनीसुद्धा स्त्रियांना शिष्यत्व दिलेलं आहे. आणि नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथामध्ये 40व्या अध्यायात असं सांगितलं गेलं आहे की मैनावती नामक जी स्त्री होती तर मच्छिंद्रनाथांनी स्वतः हवनकुंडामधलं हविष्य जे आहे ते त्या मैनावतीला त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे गैरसमज किंवा जे काही आहे की स्त्रियांनी हे करू नये हे साफ चुकीचं आहे. त्यामुळे स्त्रियासुद्धा हे पारायण करू शकतात. पण अर्थातच स्त्रियांना जेव्हा मासिक धर्म येतो तर त्या काळात हे करू नये. त्याचबरोबर हे पारायण करताना जर मासिक धर्म चालू झाला तर पारायण अर्धवट न ठेवता घरातल्या कुणाकडनंही ते पूर्ण करावं. आणि जे काही त्याचं पारायणाचं उद्यापन आहे ते सुद्धा व्यवस्थित करावं हे मात्र सांगितलेलं आहे. हे नियम मात्र कडक आहे. हे पारायण चालू करताना तुम्ही गुरुवारी चालू करू शकता. श्रावण आहे 7 दिवसांचं किंवा 9 दिवसांचं हे पारायण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हे पारायण करताना काय करायचं आहे, ज्या दिवसापासून म्हणजे समजा गुरुवारपासून तुम्ही चालू केलं तर त्या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हायचं आहे. आपल्या देवघरासमोर एक पाट ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही पूर्वेकडं तुमचं तोंड आलं पाहिजे. तुमच्यासमोर एक पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर एक पाण्याचा कलश ठेवायचा आहे. तर विड्याची पानं, एक फूल, हळद कुंकू, एखादा रुपया आणि वर एक नारळ ठेवायचा आहे. आणि खाली छोटंसं तांदूळाची रास काढायची, त्याच्यावर तो कलश मांडायचा आहे, त्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्या पुढे 9 छोटे छोटे तांदूळाचे जे राशी आहेत त्या काढा, त्याच्यावर 9 सुपाऱ्या ठेवा. ह्या 9 सुपाऱ्या म्हणजे थोडक्यात नवनाथांचं हे प्रतीक मानतो आपण. त्याचबरोबर तुमच्याकडे नवनाथांचा जर फोटो असेल तो फोटो ठेवा, नसेल तर नक्कीच छोटा एखादा फोटो आणा आणि तो फोटो तिथे ठेवला पाहिजे तुम्ही. आणि तुमच्या शेजारी जिथं तुम्ही बसाल तर त्याच्या शेजारी अजून एक वस्त्र अंथरा कोणा बसायला. का तर अशी मान्यता असते की जेव्हा आपण कुठलंही पारायण करतो की नाही तर तेव्हा ती शक्ती, ते दैवत तिथं हजर असतं आणि ते पारायण ऐकत असतात. म्हणून तुम्ही जिथं बसाल त्याच्या शेजारी पण एक पाट किंवा वस्त्र अंथरा ज्याच्यावर त्यांना बसता येईल. त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार ही जी पोथी आहे तर तुम्ही ती पोथी तर ह्या पोथीमध्ये पहिल्या पेजवर सगळं लिहिलेलं आहे की कुठला अध्याय कशासाठी आहे, कुठल्या समस्येवर आहे, तर हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. त्याचबरोबर ही पोथी जेव्हा तुम्ही चालू कराल तर तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे नेहमीसारखं मी जे सांगते की संकल्प सोडा की तुम्ही 7 दिवसांचं करणार आहात, 9 दिवसांचं करणार आहात. आणि हा संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला ही पोथी वाचायची आहे. आता जेव्हा पारायणाची सांगता करायची आहे, जेव्हा उद्यापन करायचं आहे तर तेव्हा काय करायचं की त्या दिवशी तुम्हाला 9 लहान मुलांना बोलवायचं आहे जेवायला. म्हणजे बघा अगदी एक 5-6 वर्षापासून ते एक 14-15 वर्षापर्यंत मुलांना तुम्हाला बोलवायचं आहे. त्या मुलांना बोलवून त्यांची पाद्यपूजा करायची आहे.
त्यांना पायावर पाणी दूध आणि छान पाद्यपूजा झाली की पाय पुसून त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे, त्यांना औक्षण करायचं आहे आणि त्यांना जेवायला द्यायचं आहे. आणि जेवणामध्ये म्हणजे प्रसादासाठी कंपल्सरी एकतर भरडाचे जे वडे असतात मिक्स डाळीचे तर ते करा किंवा उडीद वडे हे खूप महत्त्वाचे आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला त्या प्रसादामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर मेथीची भाजी आणि श्रावणी घेवड्याची भाजी आणि मग जितक्या जास्त भाज्या तुम्हाला करता येतील त्या तुम्ही करू शकता. जेवण झाल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यायची आहे. त्याचबरोबर भगवं वस्त्र तुम्ही द्या किंवा उपरणं जे असतं भगव्या कलरचं तर ते तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून द्या. तर अशा प्रकारे हे नवनाथांचं पारायण आहे. ह्याचे थोडेसे नियम कडक आहेत, कारण ह्या काळामध्ये काय करायचं आहे, जरी स्त्रियांनी किंवा पुरुषांनी केलं तरी भस्म लावायचं आहे अंगाला. आता काही ठिकाणी स्त्रियांनी भस्म लावलेलं सुद्धा नाही चालत, तर निदान एक आपण टिकली लावतो तसं भस्माची टिकली लावा. त्याचबरोबर दोन्ही हातांना, नंतर कपाळाला, छातीला, पोटाला असं ते भस्म लावायचं असतं पोथी चालू व्हायच्या आधी. त्याच्यानंतर घोंगडी जी असते तर त्या घोंगडीवर तुम्हाला झोपावं लागतं. गादी, उशी हे काही चालत नाही या दरम्यान. त्याचबरोबर उपवास करताना तुम्ही एक भुक्त करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे नवनाथांचं पारायण करा. तुम्हाला काय त्याचा काय अनुभव येतो आहे हे मला नक्की सांगा. चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयात. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.